तर राज्यभरामधील मराठा कुटुंबामधील माहितीचं संकलन 7 दिवसात केलं जाणार आहे आणि यासाठी तहसीलदार, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांना नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयामध्ये महसूल विभागाची महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिलेला आहे। सरकारने आरक्षणाचा निर्णय न घेतल्यास मुंबईच्या दिशेने मोर्चा काढणारच असा पुनरुच्चार जरांगेंनी केलेला आहे। दरम्यान मनोज जरांगेंच्या या मोर्चाचं स्वरूप कसं असणार आहे याबाबत एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती त्यांनी दिली आहे, पाहूया। मुंबईत मोठ्या संख्येने मराठा समाज जाणार आहे। आम्हाला 2.5 लाख स्वयंसेवक लागतात जवळपास। त्यातले आता तुम्ही सांगितलेत तितके होत आलेत। मुंबईतला कार्यक्रम हा लहान नसणार आहे, कारण ते खूप दिवसासाठीच आहे। ते गेलोत आणि दुसऱ्या दिवशी माघारी आलो अशातला तो नाही आहे। आरक्षणच मिळवायचं आहे आणि कायदेशीर बाबीत मराठा समाज बसत असताना, शासकीय नोंदी सापडलेला असताना दिल्या जात नाहीत। ही खतखत मराठा समाजाच्या घराघरात आहे। आम्ही तयारच आहेत म्हणलोत ना, आम्ही सगळ्या बाजूने तयार आहेत। फक्त आम्हाला आंदोलन शांततेत करायचं। आम्हाला शांततेत चारही बाजूने जरी घेरलं तर चारही बाजूने आम्ही रस्ते मोकळे करणार आणि मुंबईला जाणार, पण शांततेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।